डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणात रमेश म्हात्रेला हायकोर्टानं सशर्त जामीन मंजूर केलाय। रमेश म्हात्रेला राज्याबाहेर तडीपार करण्यात आलेले आहे आणि रमेश म्हात्रेसह इतर 4ही आरोपींनी हायकोर्टानं जामीन त्यांना मंजूर केलेला आहे। तर जामिनावर सुटल्यानंतर रमेश म्हात्रेला राज्याबाहेर राहावं लागणार आहे आणि तो जिथे राहील तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आठवड्यातून 3 वेळा हजेरी लावावी असे निर्देश हायकोर्टाने दिलेत। डॉक्टर मारहाणीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे। ते रमेश म्हात्रेची आता राज्याबाहेर तडीपारी करण्यात आलेली आहे। कोणत्या अटींवर म्हात्रेचा जामीन मंजूर झालेला आहे तेही आपण एकदा पाहूया। रमेश म्हात्रेची राज्याबाहेर तडीपारी झाली आहे। महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करण्यास त्याला आता मनाई आहे। ज्या राज्यात राहील तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये आठवड्यातून 3 वेळा त्याला हजेरी लावावी लागेल। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे। खटला पूर्ण होईपर्यंत साक्षीदारांशी संपर्क साधता येणार नाही। म्हात्रेला पासपोर्ट कोर्टामध्ये जमा करावा लागणार आहे।